सगळ्या घरात जेवणाचा घमघमाट सुटला होता. दुपारची वेळ होती. घरातले सगळे लोक जेवायला बसले होते. सगळ्यांना जेवायला वाढून राधा पण जेवणाचं ताट घेऊन जेवायला बसली होती. सकाळपासून न थांबता ती घरातली कामं करत होती. घरची साफसफाई, कपडे, भांडी, सकाळचा नाश्ता, सासूंची औषधं, नवऱ्याचा टिफिन, नंदेला कविताला कॉफी आणि आत्ता दुपारचं जेवण. सकाळपासून तिचे हात चालूच होते. तेवढ्यात रोहन मोठ्या आवाजात म्हणाला, राधा, तू जेवण नंतर कर. अगोदर माझ्यासाठी चहा बनव. राधाने थकल्या नजरेने नवऱ्याकडे बघितलं. ती स्वतः सकाळपासून काम करत आत्ता कुठे जेवायला बसली होती. ती हळू आवाजात म्हणाली, अहो, मी जेवायला बसले आहे. तुम्ही जाऊन स्वतः बनवून घ्या ना. बास, राधा एवढीच बोलली होती. त्या ऐकताच घरातले वातावरण बदललं. रोहनचा चेहरा रागाने लाल झाला. त्याच्या मनातला पुरुष अहंकार जागा झाला. तो उठला आणि मागचा पुढचा कसलाही विचार न करता जेवायला बसलेल्या बायकोच्या जोरात कानाखाली वाजवली. एवढ्या जोरात मारलं की तिच्या गालावर त्याच्या बोटाचे वण उठले. तिच्या डोळ्यासमोर अंधारी आली आणि ती तिथेच चक्कर येऊन खाली पडली. सासू आणि नणंद जी बाजूला जेवायला बसली होती त्या जोरात हसायला लागल्या. तिची सासू टाळी वाजवत म्हणाली, रोहन बाळा, तू खूप चांगलं केलंस. तिला अशीच लायकीत ठेवत जा. सुना जर डोक्यावर बसल्या तर घर बरबाद होऊन जातं. तिची नणंद कविता पण म्हणाली, दादा, आता कळेल तुझ्या बायकोला. 2 दिवसात वळणावर येईल. राधा जमिनीवर पडली होती, पण ती थोडीशी शुद्धीत होती. ती त्या सगळ्यांचं बोलणं ऐकत होती. त्यांचे शब्द तिच्या मनाला सुईसारखे टोचत होते. तिला लग्नाचा पहिला दिवस आठवला, जेव्हा ती नवी नवरी बनून या घरात आली होती. कितीतरी स्वप्न घेऊन आली होती. तिला वाटलं होतं नवरा तिची साथ देईल, सासू आईसारखी प्रेमळ असेल. पण इथे तर तिला फक्त आदेश मिळाले. प्रेम, इज्जत, मानसन्मान कधी मिळालाच नाही. थोड्या वेळानंतर तिची तीच उठून बसली. घरातले कुणीही तिच्याकडे लक्ष दिलं नाही. डोकं जड झालं होतं. गालाची आग होत होती. डोळ्यात पाणी होतं. तिचा नवरा रोहन अजून पण रागात उभा होता. तो रागात ओरडत म्हणाला, तुला बोलायची अक्कल नाही. राधाने त्याच्याकडे बघितलं. तिच्या डोळ्यात भीती नव्हती, तर कितीतरी वर्षाचे दुःख होते. ती उठली आणि काही न बोलता नवऱ्याजवळ आली आणि अचानक तिने पण नवऱ्याच्या जोरात कानाखाली वाजवली. सगळं घर सुन्न झालं. सासूचे डोळे मोठे झाले. नंदेच्या हातातून पाण्याचा ग्लास खाली पडला. तिची सासू ओरडत म्हणाली, तू तू माझ्या मुलाला मारलंस? राधा न घाबरता म्हणाली, हो, मारलं. कारण त्यांनी पण मला मारलं होतं. मला पण त्रास होत आहे. मी पण माणूस आहे, कुठलं सामान नाही. आज रोहनला पहिल्यांदा जाणीव झाली की समोर उभी असणारी मुलगी ती शांत बसणारी राधा नाही. राधाच्या डोळ्यात पाणी होतं, पण मनात आग लागली होती. राधा म्हणाली, आजपर्यंत मी घरातल्या सगळ्यांचं बोलणं ऐकत होते. उठल्यापासून झोपेपर्यंत कामं केलं. पण घरातल्या कुणीही मला एकदाही विचारलं नाही की तू थकली आहेस का? पण रोहन, आज तुम्ही मला सगळ्यांच्या समोर मारलं. माझा अपमान केलात. फक्त यासाठी की मी तुम्हाला चहा बनवून घ्यायला सांगितलं म्हणून. तिची सासू परत ओरडत म्हणाली, घरची सून असून उलट उत्तर देत आहेस. आमच्या संस्कारात कमी नाही, तर तुझ्या संस्कारात कमी आहे. राधा शांत पण कठोर आवाजात म्हणाली, आई, कमी संस्कारात नाही, तर तुमच्या विचारात आहे. तुम्ही तुमच्या मुलाला शिकवलं की बायकोला मारणं त्याचा हक्क आहे. पण आजपासून हा हक्क बंद. रोहनचा राग आता लाजेत बदलला होता, पण त्याच्यातला अहंकार अजून पण जिवंत होता. तो रागात दात-ओठ खात म्हणाला, आजकाल तू खूप उडायला लागली आहेस. राधा हसत म्हणाली, रोहन, उडायला लागली नाही, तर आजपासून मी तुमच्यासमोर झुकायचं बंद केलं आहे. त्या दिवशी घरातलं वातावरण बदललं होतं. राधा खोलीत गेली. आतून दार बंद करून घेतलं आणि आरशात स्वतःला बघायला लागली. तिच्या गालावर बोटांचे वण स्पष्ट दिसत होते. तिने गालाला हात लावला तर गाल दुखत होता. पण त्या दुखण्यापेक्षा तिच्या मनातल्या वेदना तिला खूप त्रास देत होत्या. तिला आठवलं की तिने कसं तिच्या सासूच्या सांगण्यावरून लग्न झाल्यानंतर तिची नोकरी सोडली होती. तिची सासू म्हणाली होती की घर सांभाळणं हे सुनेचं खरं कर्तव्य असतं. तिचं काम असतं. छोट्या छोट्या चुकांवर तिला टोमणे मिळत असायचे.
तिची सासू म्हणायची की तुझ्या आईबापाने तुला काहीच कसं शिकवलं नाही. आमच्या घरातल्या सुना असं बोलत नाहीत. प्रत्येक वेळी ती सगळ्यांच्या समोर टोमणे ऐकत अपमान सहन करत असायची. विचार करत असायची की एक दिवस सगळं ठीक होईल. पण आज तिला समजलं होतं की शांत बसून सहन करून काहीही बदलत नाही. खोलीच्या बाहेर तिची सासू आणि नणंद दोघेही बडबड करत होत्या. तिची सासू म्हणाली, तू बघच कविता, मी तिला कशी अद्दल घडवते ती. रोहन शांत बसून ऐकत होता. त्याच्या गालावर राधाच्या बोटांचे ठसे उठले होते. त्याला बहुतेक पहिल्यांदा या गोष्टीची जाणीव झाली होती की एखाद्याला मारल्यावर त्याच्या मनावर फक्त निशाण राहत नाहीत, तर नाती पण तुटतात. रात्रीचं जेवण कुणीही नीट केलं नाही. घरात भयान शांतता पसरली होती. राधाने खोलीचे दार उघडले नाही. बेडवर बसली होती, पण तिला झोप येत नव्हती. तिच्या डोक्यात एकच प्रश्न घुमत होता, यालाच लग्न म्हणतात का? हेच जीवन असतं का? तिने तिचा फोन उचलला आणि तिच्या सगळ्यात जुन्या जवळच्या मैत्रिणीला नीताला कितीतरी वर्षांनी फोन केला. एवढ्या दिवसांनी फोनवर नीताचा आवाज ऐकून तिला भरून आलं. ती म्हणाली, नीता, मी ठीक नाही. असं म्हणत ती रडायला लागली. तिने तिची सगळी हकीकत नीताला सांगितली. कशी तिची सासू तिला टोमणे मारते, तिच्या माहेरच्या लोकांचा अपमान करते, नवरा कसा तिच्यावर हात उचलतो. एवढ्या वर्षाचे मनातले दुःख तिने नीतासमोर तिचं मन मोकळं केलं. नीता शांत स्वरात म्हणाली, राधा, सगळ्यात अगोदर तू स्वतःला दोष द्यायचा बंद कर. कुणालाही तुला मारण्याचा अधिकार नाही. तू शिकलेली, सुशिक्षित, समजूतदार आहेस. गरज लागली तर कायद्याची मदत पण घेऊ शकतेस. पण सगळ्यात अगोदर तू स्वतःला मजबूत बनव. फोन ठेवल्यानंतर राधा नीताच्या बोलण्याचा खूप वेळ विचार करत राहिली. ती या घरात राहून तिची इज्जत वाचवू शकेल का? का तिला एखादा मोठा निर्णय घ्यायला लागेल? इकडे रोहन खोलीच्या बाहेर बसला होता. त्याला दार वाजवायचं होतं, पण त्याचा पुरुष अहंकार त्याला यासाठी परवानगी देत नव्हता. त्याला राधाने उलट मारल्याचा राग पण होता, पण कुठे ना कुठे त्याच्या मनात अपराधी भावना पण होती. त्याच्या आईने परत त्याच्या मनातली आग भडकवण्याचा प्रयत्न करत म्हणाली, रोहन, तू उद्याच्या उद्या तिला तिच्या माहेरी पाठवून दे. खूप तोंड चालायला लागलं आहे तिचं. उलट उत्तर देत आहे. आज रोहन पहिल्यांदा हळू आवाजात म्हणाला, पण आई, अगोदर मीच तिच्यावर हात उचलला होता. मुलाचं बोलणं ऐकून त्याची आई गप्प बसली. आज रोहन पहिल्यांदा त्याच्या आईच्या मनाविरुद्ध बोलला होता. दुसरा दिवस उजाडला. घरात एक वेगळी शांतता होती. राधा तयार होऊन बाहेर आली. तिचा चेहरा शांत होता. ती बाहेर येऊन न घाबरता म्हणाली, मी नोकरी शोधायला बाहेर निघाली आहे. तिची सासू हसत म्हणाली, तू कुणाच्या परवानगीने नोकरी शोधायला निघाली आहेस? राधा म्हणाली, आजपासून माझ्या आयुष्याचे निर्णय माझे मी घेणार आहे. रोहन आज बायकोचं नवीन बदललेलं रूप बघून तिच्याकडे बघतच राहिला. त्याला काहीतरी बोलायचं होतं, पण त्याला शब्द भेटत नव्हते. राधा दाराकडे निघाली. तिचा निश्चय ठाम होता. तिला माहीत होतं हे तिच्यासाठी सोपं नसणार आहे, पण आज तिने पहिल्यांदा स्वतःसाठी पाऊल उचललं होतं. तिने दार उघडलं. बाहेर ऊन होतं आणि आत एक घर. आज त्या घरात एक प्रश्न उठला होता की सुनेची पण इज्जत असते का? राधा घरातून बाहेर आली. तिच्या मनात भीती नव्हती, तर एक निश्चय होता, स्वतःसाठी, स्वतःच्या आनंदासाठी जगण्याचा. मागे उभ्या असलेल्या रोहनच्या मनात गोंधळ सुरू होता. त्याला कळत नव्हतं की जी मुलगी कालपर्यंत सगळं गपगुमान सहन करत होती, ती अचानक आज एवढी मजबूत कशी काय झाली. राधा सरळ जवळच्या कोचिंग क्लासमध्ये गेली. ती ग्रॅज्युएट होती आणि लग्नाच्या अगोदर तिला मुलांना शिकवण्याचा अनुभव पण होता. तिथल्या सरांनी तिचा इंटरव्ह्यू घेतला आणि विचारलं, तुमचं लग्न झालं आहे? राधा म्हणाली, हो. ते सर म्हणाले, तुमच्या घरातल्या लोकांची नोकरी करण्यासाठी परवानगी आहे का? राधा काही वेळ शांत बसली आणि मग म्हणाली, सर, मी परवानगी नाही, तर जबाबदारी घेऊन आली आहे. त्या सरांना तिच्या डोळ्यातला, मनातला ठाम निश्चय समजला होता. ते सर म्हणाले, तुम्ही उद्यापासून सुरू करा. राधा घरी आली तेव्हा तिची सासू दारातच उभी होती. तिला बघितल्या बघितल्या म्हणाली,
खूप लवकर घरी परत आली महाराणी. नोकरी मिळाली का? राधा शांततेत म्हणाली. हो आई, मला नोकरी मिळाली. तसा तिच्या सासूचा चेहरा उतरला. त्या रागात म्हणाल्या, आमच्या घरातल्या सुना बाहेर नोकरी करत नाहीत. यावेळी राधा सासूच्या डोळ्यात बघून उत्तर देत म्हणाली, आपल्या घरातल्या सुनांवर हात पण उचलत नाहीत. तिचं उत्तर ऐकून घरात शांतता पसरली. आज रोहनने पहिल्यांदा त्याच्या आईला कुणासमोर शांत बसलेली बघितलं होतं. त्याला जाणवलं की गोष्ट आता फक्त रागाची नाही, तर सन्मानाची, इज्जतीची आहे. रात्री रोहन खोलीत आला. काही वेळ शांत उभा राहिला. शेवटी राहवलं नाही म्हणून त्याने राधाला विचारलं, तू माझ्या कानाखाली का मारली? राधाने सरळ उत्तर दिलं, कारण अगोदर तुम्ही मला मारलं होतं म्हणून. रोहन म्हणाला, पण मी तुझा नवरा आहे. राधा म्हणाली, नवरा आहात, मालक नाही. राधाचे हे शब्द त्याच्या मनात घुमत राहिले. लहानपणापासून तो हेच बघत मोठा झाला होता. त्याच्या वडिलांचा मोठा आवाज, आईला मार खाताना बघणं आणि आईचं शांत बसणं. त्याने कधी विचार पण केला नव्हता की त्याने पण वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवलं आहे. रोहन हळू आवाजात म्हणाला, पण तू मारलेलं बघून आईला खूप वाईट वाटलं होतं. राधा म्हणाली, मला पण वाईट वाटलं होतं जेव्हा त्या मला म्हणाल्या होत्या की तिला लायकीत ठेव. रोहनकडे याचं उत्तर नव्हतं. दुसऱ्या दिवशी राधा नोकरीवर जायला लागली तर शेजारची एक बाई तिला टोमणा मारत म्हणाली, आजकालच्या सुना खूप चालाख आणि हुशार असतात. राधा हसून म्हणाली, हुशार नाही तर जागरूक असतात. हळूहळू राधाने नवऱ्याला मारल्याची बातमी सगळीकडे पसरली. हे ऐकून काही लोक तिला चुकीचं बोलत होते, काही गप्प होते आणि काही बायका मनातल्या मनात खूप खुश होत्या, कारण बहुतेक त्यांच्या पण मनात कधी असं करण्याचा विचार आला होता, पण हिंमत झाली नव्हती. राधाच्या आयुष्याचा नवीन अध्याय सुरू झाला होता. रोहन आता तिच्यावर हात उचलत नव्हता आणि नाही मोठ्या आवाजात तिच्यावर ओरडत असायचा. उलट कधी कधी स्वतः किचनमध्ये जाऊन चहा बनवत असायचा. पण एवढं करणं सुद्धा पुष्कळ होतं. राधाला माहीत होतं, जखमा फक्त दिसणाऱ्या नसतात, तर काही जखमा मनात खोलपर्यंत रुतलेल्या असतात. तिची सासू बाहेरून तर शांत दिसत होती, पण मनात त्यांचा अहंकार अजूनही जिवंत होता. एक दिवस त्यांनी बाजूच्या 2 बायकांना घरी बोलावलं आणि मोठ्या आवाजात बोलल्या, म्हणजे राधाला त्यांचं बोलणं ऐकू जाईल. आजकालच्या मुलींना घर सांभाळायला येतच नाही. आमच्या काळातल्या सुना उलट बोलत नव्हत्या. राधा किचनमध्ये सगळं ऐकत होती. अगोदर ती असल्या बोलण्याने तुटून जायची, पण आज तिने एक मोठा श्वास घेतला आणि बाहेर येऊन म्हणाली, आई, बहुतेक तुमच्या जमान्यातल्या सुना उलट बोलत नव्हत्या, पण याचा अर्थ असा नाही की त्यांना त्रास होत नव्हता, त्यांचं मन दुखत नव्हतं. राधाचं बोलणं ऐकून बाजूच्या बायका शांत बसल्या. सासूचा चेहरा कठोर झाला. त्या म्हणाल्या, आता तू मला शिकवणार आहेस का? राधा म्हणाली, नाही आई, पण मी फक्त तुम्हाला आठवण करून देत आहे की इज्जत दोन्ही बाजूंची असते. काही दिवसात गावात समजलं की राधा नोकरी करत आहे आणि तिने नवऱ्याच्या कानाखाली पण मारली होती. एक दिवस रोहनचा मित्र त्याच्या घरी आला आणि चेष्टेने म्हणाला, वहिनी, मी ऐकलं आहे तू खूप धाडशी आहेस. रोहनला वाटलं त्याच्या पुरुषार्थावर आता प्रश्न उभा राहिला आहे. रात्री तो राधाला म्हणाला, राधा, लोक बोलायला लागले आहेत. राधा उत्तर देत म्हणाली, लोकांच्या बोलण्यापेक्षा जास्त महत्त्वाचं आपलं सत्य आहे. जर तुम्ही आत्ता पण स्वतःकडे दुसऱ्यांच्या नजरेने बघायला लागलात तर तुम्ही कधी स्वतःला बदलू शकणार नाही. एक दिवस तिच्या सासूची तब्येत अचानक बिघडली. कविता खूप घाबरली होती. त्यावेळी रोहन ऑफिसमध्ये होता. राधाने लगेच डॉक्टरांना फोन केला. सासूला औषध दिलं आणि पूर्ण रात्र त्यांच्या जवळ बसली. सकाळी जेव्हा सासूला जाग आली तेव्हा त्यांनी बघितलं की राधा त्यांच्या उशाला बसली होती. त्या हळू आवाजात म्हणाल्या, राधा, तू झोपली नाहीस का? राधा म्हणाली, आई, तुम्ही ठीक व्हा, बस. तिचं बोलणं ऐकून तिच्या सासूच्या डोळ्यात पाणी आलं. त्यांना आठवलं, ज्या सुनेला त्या लायकीत ठेवायच्या गोष्टी करत होत्या, ती सून आज त्यांची सेवा करत होती.
काही दिवसांनी रोहनने एक मोठा निर्णय घेतला. रात्री जेवण झाल्यानंतर म्हणाला, मला खूप महत्त्वाचं बोलायचं आहे. आई आणि बहीण आश्चर्याने त्याच्याकडे बघायला लागल्या. रोहन म्हणाला, मी जे केलं होतं ते चुकीचं होतं. मी राधावर हात उचलला ती माझी सगळ्यात मोठी चूक होती. जर राधाने त्यावेळी उत्तर दिलं नसतं तर आत्तापर्यंत मला समजलं नसतं की मी किती वाईट बनत चाललो होतो. त्याची आई मध्येच म्हणाली, पण रोहन, चूक तर राधाची पण होती. रोहन आईला थांबवत म्हणाला, आई, सगळी चूक माझी होती आणि इथून पुढे या घरात कोणीही कोणावर हात उचलणार नाही आणि नाही कोण कुणाचा अपमान करेल. नवऱ्याचं बोलणं ऐकून राधाच्या डोळ्यात अश्रू आले, पण यावेळी ते आनंदाचे अश्रू होते. बदल एक दिवसात कधीच होत नाही. काही दिवसांनी तिची सासू किचनमध्ये राधाला म्हणाली, राधा, जर तुला कंटाळा आला असेल, तू थकली असशील तर मला सांगत जा. राधा आश्चर्याने सासूकडे बघायला लागली. हळूहळू तिच्या सासूला कळायला लागलं होतं की सून दुश्मन नसून सोबती असते. बहुतेक त्यांना पण त्यांच्या काळात मानसन्मान मिळाला नव्हता. त्यामुळेच त्या पण त्यांच्या सुनेसोबत तशाच वागत होत्या. एक दिवस त्या स्वतः बाहेरच्या लोकांच्या समोर म्हणाल्या, माझी सून शिकलेली आहे, बाहेर नोकरी करते, स्वतःच्या पायावर उभी आहे, घर पण सांभाळते. ही तीच सासू होती ज्यांनी काही काळापूर्वी सुनेसाठी लायकी हा शब्द वापरला होता. पण आयुष्य प्रत्येक वळणावर परीक्षा घेत असतं. रोहनच्या ऑफिसमध्ये पार्टी होती. सगळ्यांच्या बायका पण येणार होत्या. रोहन राधाला म्हणाला, राधा, तू माझ्यासोबत येशील का? राधा म्हणाली, कशाला? म्हणजे लोकांनी परत चेष्टा करायला? रोहन ठामपणे म्हणाला, नाही, म्हणजे बाकीच्या लोकांना समजेल की माझी बायको माझ्या बरोबरीने माझ्यासोबत उभी आहे. पार्टीत कोणीतरी हसून म्हणालं, मग वहिनी, रोहन आता सरळ झाला असेल ना? तेव्हा रोहनने स्वतः हसून उत्तर दिलं, सरळ नाही, बरोबर झालो आहे. त्याचं बोलणं ऐकून सगळे शांत झाले. राधाला पहिल्यांदा जाणवलं की मानसन्मान फक्त शब्दांनी नाही तर नवऱ्याच्या वागण्याशी पण जोडला गेलेला असतो. घरी आल्यावर रोहनने राधाला धन्यवाद दिले. राधा म्हणाली, कशासाठी? रोहन म्हणाला, मला आरसा दाखवण्यासाठी. राधा हसून म्हणाली, पण रोहन, आरसा फुटून पण जाऊ शकतो. रोहन म्हणाला, पण मी सरळ मार्ग पकडला आहे. राधाची सासू घरात पूजा करत होती, पण त्यांच्या चेहऱ्यावर कठोरता नव्हती तर शांती होती. राधाला जाणवलं की लायकी कुणाला दाखवून बनत नसते तर स्वतःला ओळखल्यानंतर बनते.